कच्च्या झोपडीत जन्म आणि डोळ्यात स्वप्न घेऊन जगणारा एक मुलगा, जो नंतर लाखोंच्या हृदयात घर करून गेला. ही कथा आहे अण्णाभाऊ साठे यांची. दिवसा माती, घाम आणि थकवा, रात्री स्वप्न, शब्द आणि आशा. गरिबीने जरी पंख तोडण्याचा प्रयत्न केला तरी ह्या मुलाने पंख नव्याने उगवले. अण्णाभाऊ साठे, मजूर ते लेखक, लेखक ते क्रांतिकारक. जिथे मेहनत तिथे इज्जत. गरिबी हा श्राप नाही, पण समाजाच्या डोळ्यांवरचा पडदा आहे. अण्णाभाऊ साठे हे फक्त लेखक नव्हते, ते क्रांती होते. त्यांनी सर्वांना शिकवलं, स्वप्न बघा पण ती पूर्ण करण्याची हिंमतही ठेवा. अण्णाभाऊ साठे, मजूर, क्रांतिकारक, लोककवी. 1920 मध्ये जन्म. आयुष्याची सुरुवात मजुरीने, पण शेवट साहित्याच्या साम्राज्यात.